गुड इव्हिनिंग बॉईज अँड गर्ल्स. आजच्या पिरियडमध्ये आपल्याला पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन्स पाहिजे आहेत आणि त्याची उत्तरं पाहिजे आहेत. हा संपूर्ण धडा मिळून 4-5 पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत. त्यापैकी काही ॲक्टिव्हिटीजमध्येच दिलेले आहेत. त्यामुळं तुम्ही असं लिहायचं, पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन्स. तुमच्या वहीमध्ये तुम्ही हे लिहा आणि पेज नंबर मी लिहिलं आहे, पेज नंबर 79 क्वेश्चन नंबर 5A तुम्ही तो लिहून घ्यायचा आणि मग मी त्याचं उत्तर तुम्हाला लिहून देतो. पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन्स हे वहीत लिहा. राईट डाऊन धिस इन युअर नोटबुक. 1 पेज नंबर 79 क्वेश्चन नंबर 5 त्यातला ए आणि तो क्वेश्चन तिथं दिलेला आहे तो लिहा. आता मी तुम्हाला त्याचं उत्तर लिहून देणार आहे. बरोबर आहे. प्रश्न काय आहे तो वाचतो, त्याचं उत्तर सांगतो. प्रश्न असा आहे, व्हॉट आर आवर ड्युटीज टुवर्ड्स प्रिझर्वेशन ऑफ एनी हिस्टॉरिकल साईट. एखाद्या ऐतिहासिक स्थळ जतन करण्याबाबत आपली कर्तव्ये कोणती. ड्युटीज, व्हॉट आर आवर ड्युटीज अबाउट द प्रिझर्वेशन ऑफ एनी हिस्टॉरिकल साईट. कुठले ऐतिहासिक स्थळ असू द्या, ऐतिहासिक असू द्या, त्याचं जतन करण्याबद्दल आपलं कर्तव्ये कोणती आहेत. हा पर्सनल रिस्पॉन्स आहे. आता धड्याखालीच दिलेला आहे. कुठे बी येऊ शकतो, असं काही नाही की याच पॅरेग्राफमध्ये येईल असं नाही. तुम्हाला कळाला का अर्थ बघा आता आणि उत्तर लिहून घ्या. उत्तर सुरू करा. हिस्टॉरिकल साईट्स, हिस्टॉरिकल साईट्स like monuments, 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 forts, palaces, rajwade, palaces, and memorial buildings, and memorial, memorial, buildings, building, buildings are आहेत our national heritage, are our national heritage as well as World Heritage Sites. World Heritage Sites. Full stop. Some of them are त्यातले काही. Some of them are on the verge, VERGE, on the verge of losing their, losing their, THEIR, splendor, SPLENDOUR, splendor. काही त्यांचं वैभव घालून बसण्याच्या मार्गावर आहेत असं आधी सांगायचं. स्प्लेंडर. फुल स्टॉप. इट इज आवर ड्युटी. पुढचं वाक्य, इट इज आवर ड्युटी टू प्रोटेक्ट, इट इज आवर ड्युटी टू प्रोटेक्ट अँड प्रिझर्व देम, PRESERVE, प्रिझर्व देम carefully. Full stop. When we visit such places, when we visit such places, comma,
We should not spoil them. We should not spoil, S-P-O-I-L, them, or their beauty, T-H-E-I-R, their beauty. By, B-Y, scratching, S-C-R-A-T-C-H-I-N-G. आपण रेघोट्या ओढतो, चिरखुड्या ओढतो. बाय स्क्रॅचिंग, समजून घ्या. और रायटिंग समथिंग, और मी दोनदा और दिलंय. और कार्विंग समथिंग, CARVING, कार्विंग समथिंग. काहीतरी कुरून, काहीतरी लिहून, काहीतरी रेघोट्या मारून आपण तिथल्या स्थळाचं सौंदर्य खराब करता कामा नये, हे आपलं कर्तव्य आहे. आपण त्याचं रक्षण केलं पाहिजे, आपण त्याचं जतन केलं पाहिजे. आपण जेव्हा त्या स्थळाला भेट देतो याची आपण काळजी घेतली पाहिजे, लक्षात घ्या. वी मस्ट, पुढचं वाक्य, वी मस्ट रिनोव्हेट, RENOVATE, रिनोव्हेट, कंसातल्या नूतनीकरण. रिनोव्हेट म्हणजे नूतनीकरण करणे, नूतनीकरण करणे. आणि शेवटचा शब्द देम. वी मस्ट रिनोव्हेट देम with the help of, कोणाची मदत घेऊन? with the help of NGOs, बिगर सरकारी संघटना असतात, NGOs असं लिहायचं, NGOs and the government, सरकारची मदत घेऊन, बिगर सरकारी संघटनांची मदत घेऊन आपण त्यांचं नूतनीकरण केलं पाहिजे, आपण त्यांना जपलं पाहिजे, त्यांचं रक्षण केलं पाहिजे. मला वाटतं एवढं उत्तर पुरेसं झालं. लक्षात घ्या, प्रश्न काय होता, उत्तर काय लिहिलं आपण ते. हे जे प्रश्न आहेत ना, हे कुठे येऊ शकतात. नंबर 2 म्हणजे बी आकडा, याच्यातला बी तो लिहून घ्या. वाय शुड वी प्रिझर्व द वर्ल्ड हेरिटेज साइट्स. चांगला प्रश्न आहे हा. वाय शुड वी प्रिझर्व द वर्ल्ड हेरिटेज साइट्स, अनेक वचन आहे, साइट्स, क्वेश्चन मार्क. याचा अर्थ कळाला का बघा आधी मराठीत, नाही तर काही उपयोग होणार नाही. आपण जागतिक वारसा स्थळांचे रक्षण किंवा जतन का करायला पाहिजे? वाय शुड वी प्रिझर्व द वर्ल्ड हेरिटेज साइट्स. मग आता साधारणतः मराठीमध्ये विचारला केला पाहिजे आपण की अशा स्थळांचं जतन का करायला पाहिजे बरं, सांगता आलं पाहिजे, नाही तर काय उपयोग आहे. सुरू करा, आपण प्रश्नातून सुरू करू. लिहा, वी शुड प्रिझर्व, स्टार्ट करा. वी शुड प्रिझर्व द वर्ल्ड हेरिटेज साइट्स. बिकॉज, कारण सुरू झालं, वाक्य उलटं करून घेतलं. वी शुड प्रिझर्व द वर्ल्ड हेरिटेज साइट्स बिकॉज, पुढं लिहा, दे प्ले ए व्हेरी इम्पॉर्टंट रोल. फार महत्त्वाची भूमिका बजावतात ते. दे प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल in our cultural, CULTURAL, cultural and social life.
सोशल लाईफ, फुल स्टॉप. पहिलं कारण सांगितलं. पुढचं वाक्य, दे आर म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट्स, त्याला मी दे आर म्हणतो. दे आर द बिगेस्ट सोर्स ऑफ, कशाचा स्रोत आहे सर्वात मोठा. दे आर द बिगेस्ट सोर्स, SOURCE, ऑफ इन्कम, INCOME, इन्कम म्हणजे उत्पन्न. ते उत्पन्नाचा फार मोठा स्रोत आहेत. आहे का नाही बरोबर बघा, हे सांगता आलं पाहिजे तुम्हाला. दे आर द बिगेस्ट सोर्स ऑफ इन्कम, फुल स्टॉप. तिसरं वाक्य, मेनी टुरिस्ट फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड. मेनी टुरिस्ट, TOURISTS, from all over the world visit such places. सांगता आलं पाहिजे. जगातले अनेक पर्यटक अशा स्थळांना भेटी देतात. आणि तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळं मग उलाढाल होते पैशाची. होते का नाही होते बघा. मग हा इन्कमचा मोठा सोर्स आहे का नाही, हे एकदा वाचलं आणि नीट ऐकलं तरच लिहिता येईल, नाही तर लिहिता येणार नाही. पुढचं वाक्य, आणखी एखादं वाक्य सांगाल. व्हॉट इज द रोल ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन प्रमोटिंग टुरिझम इन नाही, व्हाय शुड वी प्रिझर्व द वर्ल्ड हेरिटेज साईट्स. हां, when we visit them, जेव्हा आपण त्यांना भेट देतो, they entertain us, entertain, entertain us, full stop. They give us joy, ते आपणाला आनंद देतात. and they give us joy and remove, remove our tension, TENSION, they remove our tension. बघा, इतकी कारणं सांगा. अशी स्थळं आपला आनंद देतात. ते उत्पन्नाचे सर्वात मोठे स्रोत आहेत. जगभरातले पर्यटक त्यांना भेटी देतात. आणि आपण ज्या वेळेला भेट देतो आपला आनंद मिळतो. ते आपलं मनोरंजन होतं. आपलं होतं का नाही होतं मला सांगा. म्हणून तो प्रश्न काय होता परत सांगतो. वाय शुड वी प्रिझर्व द वर्ल्ड हेरिटेज साईट्स. ते फार महत्त्वाची भूमिका बजावतात आपल्या जीवनामध्ये, हेही सांगता आलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला 3-4 कारणं त्याची दिली. पुढचा प्रश्न, सी आकडा. सी, त्याच प्रश्न क्रमांकामधला सी मी वाचतो, दाखवतो, तुम्ही लिहून घ्या. व्हॉट इज द रोल ऑफ, काय भूमिका आहे, व्हॉट इज द रोल ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स. व्हॉट इज द रोल ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स. जागतिक वारसा स्थळांची काय भूमिका आहे. व्हॉट इज द रोल ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स. इन प्रमोटिंग, PROMOTING, लिहा तिथं पाहून. प्रमोटिंग टुरिझम इन एनी कंट्री. टुरिझम इन एनी कंट्री. आता बघा, याचा मराठीत अर्थ जरा कळणं अवघड आहे. कोणत्याही देशातल्या पर्यटक व्यवसाय वाढविण्यासाठी जागतिक वारसा स्थळांची भूमिका काय.
फार महत्त्वाची भूमिका या आधी सांगायला पाहिजे. आता एवढ्यात मी सांगितलं. पर्यटन व्यवसायाला चालना मिळते का नाही मला सांगा तुम्ही. मग आता आपण शिस्तबद्ध उत्तर लिहू. सुरू करा. द वर्ल्ड हेरिटेज साइट्स. द वर्ल्ड हेरिटेज साइट्स प्ले, अनेक वचने म्हणून फक्त प्ले, ए व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आधी हे सांगायचं. द वर्ल्ड हेरिटेज साइट्स प्ले ए व्हेरी इम्पॉर्टंट रोल, ROLE, in promoting, PROMOTING, promoting tourism in any country. टुरिझम पाहून लिहायचं प्रश्नातलं स्पेलिंग. इन एनी कंट्री. पुढचं वाक्य. लॅक्स, LACKS, लॅक्स म्हणजे लाखो. लॅक्स ऑफ टुरिस्ट, लॅक्स ऑफ टुरिस्ट व्हिजिट such world heritage sites, such world heritage sites. Full stop. It is the biggest source of income. It is the biggest source of income. So if the World Heritage Site, if the World Heritage Sites are taken care of, जर अशा स्थळांची काळजी घेतली गेली, ऑफ कॉमा, इट विल प्रमोट टुरिझम इन एनी कंट्री. इट विल प्रमोट, चालना देईल, प्रमोट टुरिझम, TOURISM, इन एनी कंट्री. झालं. 4 प्रश्न. आता मी काय करणार आहे, 5वा आणि 6वा प्रश्न मनाने घेणार आहे. इथले 4 तर मी लिहून दिले. पेज नंबर इथे दिलेला आहे मी 79वर क्वेश्चन नंबर 5मध्ये ABCD असे काहीतरी 4 प्रश्न आहेत. किती होते रे? A, B आणि C, 3च होते. आता मी 2 मनाने देणार. तुम्ही त्याला D म्हणा. ABC, आता D तो मी फळ्यावर लिहितो, तुम्ही लिहून घ्या, कारण तो तिथं नाही, परंतु महत्त्वाचा प्रश्न आहे. नेम एनी, हा तुम्ही लिहून घ्या, मी हा मनान देतो. नेम एनी 4 वर्ल्ड हेरिटेज साइट्स. पहा बरं, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. हा इथं नाही. नेम एनी 4 वर्ल्ड हेरिटेज साइट्स यू नो. फुल स्टॉप द्यावा लागेल. आज्ञार्थक वाक्य चेक करा. नेम एनी 4 वर्ल्ड हेरिटेज साइट्स यू नो. कोणतीही 4 जागतिक वारसा स्थळं जी तुम्हाला माहिती आहेत त्याची नावं लिहा. राईट. आता एवढा मोठा धडा शिकल्यावर जागतिक वारसा स्थळं याच्यातली निवडून घ्यायची 2-4 अवघड काय? नाही तर मग मनाने लिहा, काहीच प्रॉब्लेम येत नाही. धड्याच्या बाहेरची बी लिहा, सगळ्यांना माहिती असलेली. सुरू करा, मी देतो, लिहा. द फॉलोविंग
the 4 World Heritage Sites. The following are the 4 World Heritage Sites that I know. हे पुढे जोडायचं, दॅट आय नो, विच आय नो, एकच दॅट आय नो. आणि त्याच्या पुढं नो नंतर तुम्हाला माहिती चिन्ह करायचं. कसलं चिन्ह? हे असं. आणि 1 2 3 आणि 4 एक खाली एक लिहायचे. द ताजमहल ऑफ इंडिया. द ताजमहल ऑफ इंडिया. झालं पहिलं. वर्ल्ड हेरिटेज साईट आहे बाबांनो. हे जरी आपलं नॅशनल असलं तर पण हे जागतिक आहे ना. द ग्रेट वॉल ऑफ चायना. द ग्रेट वॉल ऑफ चायना. आता हे पुस्तकात नाही पण हे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे बाबा हो. द ग्रेट वॉल ऑफ चायना. आता पुस्तकातलं एखादं सांगा बरं मला. कोणता पार्क अमेरिकेतला? ग्रेट कॅनन पार्क काहीतरी आहे ना रे. असं एखादं सांगायला पाहिजे ना. जे डबलमध्ये जातं ते होतं ना. काल आपण परवा पाहिलं ना रे. त्याचं नाव सांगता का? नाही तर येलोस्टोन इन अमेरिका. येलोस्टोन, YELLOW स्टोन. येलोस्टोन इन द USA. झालं. नंतर ग्रँड कॅनन नॅशनल पार्क ते सांगा. नाहीतर पेरूज माचू पिचू सांगा ना. पेरूज माचू पिचू. पेरूज माचू पिचू. PICCHU. झाले 4. 2 धड्यात आलेले, 2 वेगळे. तुम्हाला जागतिक वारसास्थळ सांगता आली पाहिजे. तुम्हाला माहिती असलेल्या 4 जागतिक वारसास्थळाचे नाव बघा ना. नंबर 1 द ताजमहल ऑफ इंडिया, द ग्रेट वॉल ऑफ चायना, येलोस्टोन इन द USA आणि पेरूज माचू पिचू. झाले. हे सगळे वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत. तुम्हाला कोणते 4 करून ठेवा तुम्ही. माझं काही ऑब्जेक्शन नाही. तुम्ही हे सोडून दुसरे लिहिले तरी चालतील. पण हे लक्षात ठेवा, या सर्व प्रश्नात हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. हे तुम्हाला डोक्यात ठेवावं लागेल. आता शेवटचा प्रश्न घेतो आणि पिरियड संपवतो. नेम एनी 4 नॅशनल म्हणजे तुमच्या देशातली राष्ट्रीय. नॅशनल शब्दाकडे लक्ष द्या. हेरिटेज साईट्स. बघा आता वाचा. नेम एनी 4 नॅशनल हेरिटेज साईट्स. राष्ट्रीय म्हणजे तुमच्या देशातली. मग कंसात खाली लिहायचं फ्रॉम इंडिया. म्हणजे तुम्हाला कळालं, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आता फ्रॉम इंडिया हे जर मी कंसात दिलं, फ्रॉम इंडिया म्हणजे नॅशनल झाले ना रे, राष्ट्रीय झाले. असा प्रश्न आहे. हा बी प्रश्न महत्त्वाचा आहे. उत्तर सुरू करा. द फॉलोइंग आर द 4 नॅशनल. एन कॅपिटल पाहिजे. हे सगळे शब्द कॅपिटल पाहिजे. नॅशनल हेरिटेज साईट्स. द फॉलोइंग आर द 4 नॅशनल हेरिटेज साईट्स. आपला हा राष्ट्रीय वारसा आहे. फरक समजून घ्या. वर्ल्ड शब्द वेगळा, नॅशनल शब्द वेगळा. धडा शिकवताना मला वाटतं मी थोडंसं बोललो होतो. आता ते पुढे 2 टिंब करून सोडून द्यायचं. 1 आता भारताचे द एलोरा केव्ज. वेरूळची लेणी. नंबर 2 द अजंता केव्ज.
the Ajanta cave. Number 3, the Pink City. The Pink City, Jaipur. The Pink City, Jaipur. The Red Fort, लाल किल्ला. आपलं हे आहे ना, हे आपलं नॅशनल आहे ना. द रेड फोर्ट, लाल किल्ला, इन दिल्ली. ही आपली नॅशनल म्हणजे राष्ट्रीय वारसा स्थळे आहेत. या शब्दाकडे लक्ष द्यायचं. नॅशनल हेरिटेज साईट्स म्हटलं का मुद्दाम फ्रॉम इंडिया. मग वाक्यरचना करायची. नंबर 1, द एलोरा केव्ज, दी अजंता केव्ज म्हणजे वेरूळची लेणी, अजिंठ्याची लेणी. द पिंक सिटी, जयपूर. नंतर द रेड फोर्ट इन दिल्ली. हे सोडून आणखी बरेच आहेत, 10-12. मी तुम्हाला त्रास व्हायला नको म्हणून माझ्या मनाने मी 4 नॅशनल हेरिटेज साईट्स दिल्या. मी आज घेतलेले 4-5 प्रश्न, शेवटचे 2च फार महत्त्वाचे. हे तुम्ही नीट ऐकून घ्या. आणि ते नेमके गाईडमध्ये नाहीत आणि ते दिलेत मी मनाने. पण वर्ल्ड हेरिटेज साईट्स आणि नॅशनल हेरिटेज साईट्समधला फरक समजून घ्या. उगीच काही लिहिता कामा नाही. ओके. मला वाटतं तुम्हाला आजचा पिरियड संपला असेल, समजला असेल. ओके. एवढे प्रश्न चांगले पाठ करा. आजचा तास संपला. बाकीचं उद्या पाहू.